सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज वैकुंठ चतुर्दशी आहे। आपण रात्री 12 वाजता हरिहर भेट होणार होती। वर्षातून एकदाच हा दिवस असतो। काल मी ज्याप्रमाणे व्हिडिओ टाकला त्याप्रमाणे सर्वांनी सेवा ही केलीच असेल। खूप सुंदर सेवा आहे, खूप सुंदर या सेवेचा आपल्याला अनुभव येत असतो। तर हरिहर भेट होणं म्हणजे चातुर्मासातून भगवान श्रीकृष्ण जेव्हा चातुर्मास समाप्त होतो त्यानंतर त्रिपुरासुराचा आज महादेवांनी वध केलेला आहे। तर आज पौर्णिमा 3:45ला लागत आहे आणि उद्या 2:15 पर्यंत 2 पर्यंत ही पौर्णिमा आहे। तर या पौर्णिमेच्या काळात आपल्याला उद्या लक्ष्मी प्राप्तीच्या खूप सेवा करायच्या आहेत। आज सायंकाळी सत्यनारायण पूजन मांडणी करायची आहे। तसेच आज व उद्या सकाळी देखील आपण कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती श्रीसूक्त म्हणत किंवा 99 मंत्र म्हणत आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे। हा खूप सुंदर सेवेचा अनुभव आहे। त्याचबरोबर त्रिपुरवात दीपदान आपल्याला आजच्या दिवशी करायचं आहे। त्रिपुरवात तुम्ही सायंकाळी जाळू शकता किंवा उद्या, आज ज्यांना जमणार नाही त्यांनी उद्यासुद्धा त्रिपुरवात जाळली तरी चालेल, कारण की उद्या पौर्णिमा 2 वाजेपर्यंत आहे। त्यामुळे उद्यासुद्धा महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला त्रिपुरवात जाळायची आहे। घरी जमलं तर घरी जाळायची आहे, पण महादेवांच्या मंदिरात जाऊन जाळल्याचं पुण्य अधिक असतं। असं म्हटलं जातं की या त्रिपुरवातीचा उजेड म्हणजे जेव्हा आपण त्रिपुरवात पेटवतो, प्रज्वलित करतो, तेव्हा त्याचा उजेड कैलासात शिवलोकात जातो। म्हणून आपल्याला त्रिपुरवात जाळायची असते। तर या त्रिपुरवात आपल्याला आज जाळायची आहे। त्याचबरोबर भगवान शंकरांची आपल्या घरात त्रिपुरवात जाळत असताना आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर ते सांगते। त्रिपुरवात जळत असताना ती पूर्ण जळायला कमीत कमी अर्धा तास जातो। तर ही त्रिपुरवात जळेपर्यंत आपल्याला महाराजांची जपमाळ एक करायची आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा। त्यानंतर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृतात। हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला एक माळ करायचा आहे। शिवमहिम स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ते एकदा वाचायचं आहे। शिवकवच आपल्याला एकदा वाचायचं आहे। मी चॅनेलवर देखील आपल्या शिवकवच टाकलेलं आहे। काळभैरवाष्टक स्तोत्र देखील टाकलेलं आहे। काळभैरवाष्टक स्तोत्र ह्याची अनुभूती खूप सुंदर आहे, मी घेतलेली स्वतः आहे। 1 वेळा 11 वेळा तुम्हाला काळभैरव अष्टक यथाशक्ती म्हणायचं आहे। व ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की घरातील नकारात्मकता कशी बाहेर काढायची, तर ती धुरी देखील तुम्हाला आजच करायची आहे। तुम्हाला संपूर्ण घरात ती फिरवायची आहे। तो व्हिडिओही जाऊन तुम्ही आवर्जून पहा। तर आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच दर पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करतो ते करायचं आहे आणि त्रिपुरवात आजच प्रज्वलित करायचं आहे। आणि एवढे सेवा आहेत, त्यातील तुम्हाला जर ओम नमः शिवाय हा मंत्र जरी तुम्ही जप केला जोपर्यंत त्रिपुरवात जळत आहे तरीही चालेल। हे सर्व वाचायचं का आहे, कारण की आपण देवाकडं, भगवंताकडं कुठलीच गोष्ट कमी मागत नाही, सगळं भरभरून दे आपण म्हणत असतो। मग देवाची सेवा करतानाच का काटकसर करायची, का कमी सेवा करायची? म्हणून आपण सर्व सेवा या रुजू करायच्या आहेत। तर ही सेवा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात केली तर अतिशय उत्तम, पण तुम्ही ही सेवा घरी करा। घरी केल्यामुळे आपल्या घरातही काही म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। त्यामुळे शक्यतो घरी करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी मंदिरात जाऊन करा। तुम्हाला जे योग्य पडेल तसं करा। तसेच घरात जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला शुद्ध तुपाच्या गाईचा दिवा लावायचा आहे देवासमोर। आणि ही सेवा आता तुम्ही म्हणणार की ताई आपल्याला सत्यनारायण पूजन देखील करायचं आहे, ते आपण प्रदोष काळात करत असतो, तर हे दीपदान किंवा त्रिपुरवात कधी जाळायची? तर ताई सर्वांना सांगते मी की आपल्याला जेव्हा सत्यनारायण पूजन झाल्यानंतर, तुम्ही सगळा प्रसाद वगैरे घेतल्यानंतर तुम्ही 8, 9, 10 वाजेपर्यंत कधीही त्रिपुरवात जाळू शकता। आणि ही सेवा जरी तुमच्याकडून आज नाही झाली तरी तुम्ही उद्याही दुपारपर्यंत ही सेवा करू शकता। पण जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो तेव्हा ती सायंकाळचं दीप प्रज्वलन छान दिसतं आणि त्यामुळे सायंकाळीच ते शक्यतो करावं। त्यानंतर आता हे तुम्ही दीप प्रज्वलन वगैरे केलं, तो दिवा जेव्हा संपत येतो, म्हणजे ते वाती जेव्हा संपूर्ण जळत संपत येतात, तेव्हा आपल्याला त्या वातीला किंवा त्या अग्नींना शांत करायसाठी 1-2 चमचे दूध टाकायचं आहे त्यात, म्हणजे तो अग्नी शांत होतो। ही सेवा तुम्हाला आज त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी करायची आहे। सत्यनारायण पूजन करायचं आहे। त्याचबरोबर कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊन यायचं आहे, त्यांच्या ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या करायच्या आहेत। आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला
जे आपल्याला नावं लिहायची आहेत कार्तिक देवांची, तीही नावं लिहायची आहेत अष्टगंधाने. त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करा. ती नावं मुख्य दरवाजाच्या आत चंद्रोदय झाल्यानंतर अष्टगंधानेच लिहायची आहेत. कुंकुना लिहू का तर नाही, अष्टगंधानेच लिहायची आहेत. तर ती कार्तिक देवांची नावं लिहायची आहेत की जेणे घरात करून आपल्या घरात स्थैर्य, सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य प्राप्त होईल, म्हणून ही नावे आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर त्या ज्या कृतिका आहेत त्यांचं स्मरण करून ही आपल्याला नावं लिहायची आहेत. ती नावं लिहिल्यानंतर तुम्हाला त्या नावांना हळद, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप ओवाळायचं आहे. ह्या साध्या सोप्या आपल्याला सेवा आज रुजू करायच्या आहेत. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही कुंकुमार्चन सेवा रुजू करा श्रीयंत्रावरती. खूप सुंदर सेवा आहे, खूप छान अनुभव येतात. आणि महादेवांना आपल्या घरात सुख, शांती, आनंद, समृद्धी नांदावी अशी विनंती करा. घरात अकाल मृत्यू कुणालाही येऊ नये, आरोग्य सर्वांचं उत्तम राहावं अशी प्रार्थना करा. आणि दीपदान करा, यथाशक्ती दीपदान तुम्हाला मंदिरात जाऊन करायचं आहे. खूप सुंदर, आज सगळीकडे प्रकाशच प्रकाश असतो. तुम्ही बाहेर जर गेलात ना, प्रत्येक जिथे मंदिरात जाल तिथे सगळीकडे दीपदान केलेलं असतं. या त्रिपुर वाती जाळलेल्या असतात. 750 वातींचा मिळून एक बंच केलेला असतो, त्याला त्रिपुर वात असं म्हणतात. ही वात सर्वांनी आवर्जून प्रज्वलित करायची आहे. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंटमध्ये विचारत जा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.